उद्या 24 मार्च रविवार होळी. आंब्याच्या पानाचा अतिशय प्रभावी उपाय. घरातील इडापिडा, वाईट शक्ती, अडचणी नष्ट होतील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, उद्या आहे 24 मार्च, वार रविवार, आणि या दिवशी आलेले आहेत होळी. तसेच या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे. खुदाशी पौर्णिमाचा प्रारंभ ह्या दिवशी होणार आहे. तर ही वाईट आवडते चांगले चिमार्थ म्हणून आपण साजरी करत असतो. होळीच्या दिवशी आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी, अडचणी आपण ह्या होळीमध्ये दहन करत असतो. यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या वाईट गोष्टी नष्ट होऊन आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. तसेच या दिवशी काही उपायसुद्धा करायला विशेष महत्त्व असते. आज या व्हिडिओद्वारा तुम्हाला एक अतिशय प्रभावी सांगणार आहे. त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असताना आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा. मित्रांनो, हा उपाय आपल्याला आंब्याच्या पानाचा करायचा आहे. तर पहा, हा उपाय जर आपण आपल्या घरी जर केला तर आपल्या घरातील इडापिडा, वाईट शक्ती, नकारात्मकता, अडचणी नष्ट होईल. शत्रूपासून आपले मुक्ता होईल आणि एका रात्रीत आपलं नशीब बदलून आयुष्यात असून हे झाल्याशिवाय देखील राहणार नाही. असा हा अतिशय प्रभावी उपाय. तर पहा, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आंब्याच्या झाडाचे आरोग्य दृष्टीने खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानाचे अनेक उपाय आहेत, तर ते सांगितले आहेत. या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून आपल्याला मुक्ती मिळेल. तसेच आपले भाग्य हे उजळण्याशिवाय वास्तू दोष दूर करण्यासाठी आंब्याचा पानाचा उपाय हा केला जातो. आंब्याच्या पानाचा उपाय करून आपल्याला जीवनातील सर्व संकट देखील आपण दूर करू शकतो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की होळीच्या दिवशी अनेक तांत्रिक क्रिया आहेत, तर ते केल्या जातात. आपल्या शेजारच्या असेल, आपले मित्र असेल, परंतु ते आपले शत्रू असतात. त्यांना नेहमी असं वाटत की आपलं कधीही चांगलं होऊ नये. आणि होळीच्या दिवशी, त्या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे आणि म्हणून वर्षानुवर्ष लोक ह्या तिथीचा वेट करत असतात. या तिथीवरती तांत्रिक क्रिया जाहीर तर त्या केल्या जातात. आणि जर आपल्या घरावर कोणी तांत्रिक क्रिया जर केली तर आपल्याला अनेक प्रकाराचं समोर जावं लागते. आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर हा उपाय करायचा आहे, जेणेकरून कुठलीही शत्रुबाधा किंवा तांत्रिक क्रिया, नकारात्मकता, वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत आंब्याची पानं. तर तुम्हाला आंब्याची पानं घ्यायची आहेत. ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं पिवळं चंदन घ्यायचं आहे. पिवळं चंदन नसेल तर हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे. आणि यानंतर एक आंब्याची काठी घ्यायची आहे. तुम्हाला 7 जे पान आहेत तर हे आंब्याचे 7 किंवा 11 पान घ्यायचे आहेत. आणि प्रत्येक पानावर तुम्हाला जय श्रीराम असं लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हळद आणि कुंकवाने लिहू शकतात किंवा फक्त तुम्ही चंदनाने लिहिलं तरीसुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, झेंडूची फुलं असतात तर ती तुम्हाला घ्यायची आहेत. 5, 7, 11 तुम्ही कितीही फुलं घेऊ शकतात. आणि तुम्हाला झेंडूचे फूल आणि ही जी आंब्याची पान आहे तर ते यांना एकत्रित करून तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे. आणि हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे. आणि हे तोरण तुम्ही लावल्यानंतर चमत्कार बघू शकतात. तुमच्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता, वाईट शक्ती किंवा तुमच्या घरावर कोणी तांत्रिक क्रिया करण्याचा प्रयत्न केला तर ती सुद्धा तुमच्या घरावरती होणार नाही. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती वाईट विचार घेऊन आला तर ते वाईट विचार ते व्यक्तीच्या मनातून निघून जातील. तो व्यक्ती तुमच्या घराचं किंवा तुमच्या कुटुंबावर काहीही करू शकत नाही. इतका पावर, इतकी शक्ती आहे तरी आंब्याच्या पानामध्ये असते. म्हणून कोणतेही शुभ कार्य असते त्या ठिकाणी आंब्याच्या पानाचा हा उपाय केला जातो, जेणेकरून त्या कार्यामध्ये कुठलीही अडथळे किंवा संकटे येऊ नये. आणि होळीच्या दिवशी आंब्याच्या पानाचं तोरण लावायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नसेल तुमच्याकडे झेंडूचे फूल, आता काही हरकत नाही. तुम्ही फक्त आंब्याच्या पानाचं तोरण हे लावणं आहे. जर तुमच्याकडे आंब्याचे पानं नसेल तर तुम्ही अशोकाची जी पान असतात, अशोकाचं झाड, तर त्या झाडाची जी पान असतात तर त्याचं तोरण बनवून सुद्धा तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावू शकतात. तर अशा
पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय होळीच्या दिवशी करायचा आहे। प्रत्येक पौर्णिमाच्या दिवशी पण हा उपाय करतो आणि या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे आणि होळी आहे, यामुळे हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे। हे तोरण तुम्ही लावल्यानंतर 3 दिवसात तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे। पहिल्या दिवस म्हणजे होळी, दुसऱ्या दिवस म्हणजे धुलीवंदन आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तुम्ही संध्याकाळी हे तोरण काढून निर्मलमध्ये टाकू शकता। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे, हा एक उपाय केल्यानंतर गंगाजल घ्यायचं आहे किंवा गोमूत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि एक आंब्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि आंब्याच्या पानाने तुम्हाला ते संपूर्ण घरामध्ये ते गंगेचे नक्की व गोमूत्र आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे। यामुळे आपल्या घरातील सगळी नकारात्मकता, वाईट शक्ती, अडचणी, अलक्ष्मी ही घराबाहेर जाते आणि आपल्या घरात सुख, शांती, समृद्धीही नांदत असते। त्याचबरोबर तुम्हाला इथे आपल्या घरामध्ये बघा आंब्याचे लाकडाचे होमसुद्धा तुम्ही करू शकतात। 2-3 कापराच्या वड्या घ्या, एक छोटासा आंब्याचा लाकूड घ्या आणि त्याचा होम जो आहे तो आपल्या घरामध्ये तयार करा, जेणेकरून त्याच्या धुराने सुद्धा आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येईल, वाईट गोष्टी घराबाहेर जातील। तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता। जर तुमच्याकडे गंगाजलही नाही, गोमूत्रही नाही, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, आंब्याचं पान त्यामध्ये ठेवायचं आहे, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांपुढे बसायचं आहे, एक माला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा। यानंतर अभिमंत्रित झालेले जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे। यामुळे सुद्धा तुमच्या घरातलं सगळी नकारात्मकता ही घराबाहेर राहील। त्याचबरोबर तुमच्या जीवनात तुम्हाला सतत अडचणीचा सामना करावा लागत असेल, सतत तुमच्या मागे अडचणी, संकट, कटकरी लागत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर एक तांब्या भरून पाणी हे तुमच्या जवळ असणाऱ्या आंब्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे। यामुळे साक्षात तुमच्यावरती हनुमानाची कृपा होत, हनुमान हे जे आहे ते तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व संकट, अडचणी दूर करतात। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आंबा हे जे फळ आहे तर ही हनुमानांना अतिशय प्रिय आहे आणि ह्या झाडाची पूजा केल्याने हनुमानाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे उपाय आहे ते आपल्या घरामध्ये करायचे आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।